वेलकम बॅक टू. तर चला, आजचा दिवस जे आहे ते रविवार आहे. मिस्टरांना जर टाइम असतो म्हणून झाडाची कटिंग आहे आज. तर आलो आहोत टेरेसवर. तर सकाळी सकाळी जे आहे ते झाडाची कटिंग चालू आहे. मिस्टर करतायत गुलाबाच्या झाडाची कटिंग. आणि जशी शेवंतीमध्ये कोणते कोणते छोटे मोठे रोपटे जे आहेत ते वाळून गेलेत, जशा काड्या मुड्या पडलेल्या ते जे आहेत ते मी साफसूफ करते. आणि इथं जे आहे ते आमच्या पुतण्या जे आहे ते दुसरी गाडी घ्यायला, कारण पहिली त्यांच्यापाशी गाडी होती पण ती विकून थोडी मोठी गाडी घ्यायला ती चर्चा आमच्या दोघांची इथं चालू आहे. आणि जशा की छोट्या मोठ्या गोष्टी बाहेर घडतात तर सकाळी सकाळीच आम्हाला टाईम भेटतो एकूण त्यांना मला त्यांना जे आहे ते सांगण्यासाठी. तसे कामं वगैरे करताना जे आहेत आमच्या गोष्टी चालू असतात. आणि चला, सगळ्याच ह्याच्यामध्ये भरपूर असं गवत वगैरे झालं आहे. त्या चमकुऱ्यामधलं पण जे गवत आहे, जसं की काल चमकुरा काढला होता मी, जरासं साफसफाई ठेवली की मस्त उपसतून भरपूर आता गवत काय हरळी आली भरपूर त्याच्यामध्ये. तर आता मिस्टर गुलाबाची कटिंग करते तर आजूबाजूचे जे छोटे मोठे झाड आहेत त्याच्यामधली मी कटिंग करून घेते. आणि एकाला दोघं केलं की आपले कामं जे आहे ते पटकन आवरतात. त्यांना पण दुकानी जायचं आहे ना, आज कसं संडे ना, त्याच्यामुळे नॉनव्हेजचाही बेत असतो. तर खाली घरामध्ये भरपूर काम आहेत, त्याच्यामुळे त्यांना जे आहे ते थोडीशी हेल्प करू लागायले. आणि करता करता जे आहेत आमच्या गोष्टी पण चालत राहतात. आणि सकाळीच टाईम भेटतो, कारण संध्याकाळी उशिरा येते तर मग जेवण करून थोडीशी वॉकिंग केली की रिलॅक्स राहते. म्हणून सकाळी जे आहे ते काही बोलायचं असतं ते सकाळी दोघंजणं बोलतो. तर चला, काम जे आहे ते सकाळचे सुरू झालेले. तर आज जे आहे सगळी झाडांची कटिंग आहे. खूप असा टाईम लागतो झाडाची कटिंग करायला, आणि भरपूर असा टाईम लागतो. जसं की वर्षभराचे झाडं येतं आणि कटिंग केली तर कसं भरपूर फांटे पण फुटतात आणि दाट फुलं येतात. आणि आता 8 दिवस झाले आम्हाला कटिंग करायची म्हणून, पण टाईमच भेटत नव्हता मिस्टरांना. आणि मी जे मागवले होते ऑनलाईनहून 4 गुलाबाचे झाडं, ते पण मला जे आहेत कुंडे रिकामे झालेले त्याच्यामध्ये लावायचे. आणि हे जे आहेत 2 कुंड्यामध्ये जे आहेत ते मी लावून टाकले झाडं, पण 2 कुंड्यामध्ये जे आहेत ते अजून लावायचे. जसं की 4 मागवले होते आणि थोडेसे मिक्स कलरचे झाड आहेत. आता फुलं आल्याशिवाय काय आपण सांगू शकत नाहीत की काय नाहीत. कलर तर भरपूर छान मागवले होते. आणि इथं जे आहे ते 4 ह्याच्यामध्ये मी मनी प्लांट लावलेलं आहे, कारण मला हे घरात डेकोरेशनला ठेवायचे. आणि थोडेसे कसे त्याला पानं वगैरे फुटले ना साकळ्या. आणि इथं जे आहे ते गुलाबाचे झाडं जे कलमा करून ठेवल्यात मी त्या खिडकीच्या साईडला ठेवते, कारण तिथं ऊन पण भरपूर येतं आहे आणि पाऊस पण कमी लागतो, कारण जास्त पावसानं पण झाडं येत नाहीत गुलाबाचे. त्याच्यामुळे कमी प्रमाणात पाणी पण पाहिजे, त्याच्यामुळे ठेवले खिडकीच्या साईडला. आणि चला, असं लावलं मी साईडनं, कारण गुलाबाला जास्त पाणी लागत नाही आणि ऊन पण तिथून लागतं. आणि मनी प्लांट बघा किती छान आलेत माझे. आणि इथं सगळे जे झाड आहेत ते आता सेटिंग केली मी झाडांची. हे साडी वाटायली मला. गुलाबाच्या फुलानं लक्ष्मीचा वास राहते. गुलाबाचं फुल लक्ष्मीला आवडते म्हणून लावते मी. माहिती मला गुलाबाचे जाऊ मी खाली ते कुठे गेले टोकून. आणि इथं जे झाडं खराब झाले होते ते काढून टाकले, कारण एकाच कुंड्यामध्ये 2 कुंड्यामध्ये जे आहे ते एकच झाडं लावले होते. तर आता मला ह्याला कुंडे कमी पडले होते गुलाबाचे झाडं लावायला, तर जे वेस्ट झाड आहेत ते काढून टाकलेत मी. आणि इथं गुलाबाचे झाडं जे आहेत ते एक कुंड्यात आणि एक प्लास्टिकच्या बकेटामध्ये लावले. आणि मोठ्या ह्याच्यात लावलं तरच फुलं भरपूर येतात. तर चला, म्हणजे झालेत आता गुलाबाचे झाडं पण लावणं, जसं मुलीला द्यायचे ते पण. आणि हे कवरं जे आहेत फुलाचेच आलेले आहेत, ज्याच्यामध्ये ते आलं होतं कुरिअर. आणि ते जे मी ठुले आहेत त्याच्यामध्ये मला छोटेसे झाडं लावायचे, त्याच्यामुळे ते मेन कापड जे आहे ते जपून ठुले. आणि बघा, तर चला, टेरिसवरलं काम जे आहे सगळं संपलं आहे, कारण आम्ही 7:30 वाजताच वर आलो होतो. पण आता जे टायमिंग आहे ते 9 वाजायले. तर बघा, सगळी कटिंग करून ठेवलेली झाडाची. पण आता जे आहे ते पत्राखाली ठेवले होते ना सगळे झाडं, कारण ऊन खूप लागू लागलं. तर आता जे आहेत ते बाहेर काढून एका साईडला जे आहेत अजून सेट करायचे राहिलेत. आणि आता 5 वाजता जे आहे ते आता खाली स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे. तर चला, आता 5 वाजता वर आल्यावर पुन्हा जे आहे झाडं ते साईडला लावून व्यवस्थित ठेवायचे. तर आणि इथं पेरण्या पण चालू आहेत. आमच्या जे बाजूला शेत आहेत ना ते तुम्हाला दाखवित आहे. तर आज जे आहे नांगरणी सुरू केली त्या शेतकरी दादानी.
आणि झाडाला भरपूर असे जांब पिकले. तर पण कसं आता पाऊस पडल्यानं त्याच्यामध्ये छोटे मोठे किडे होतात, त्याच्यामुळे मिट्टू भरपूर जांब खाऊन अंगणामध्ये रोज असा सडा करायलेत. आणि बघा जांब किती, तर 12 महिने जे आहे ते झाडाला जांब लावा. जिनाला काय पाहिजे? जिनाला भाजी खायची का? काय खायची जिनाला? जिनाला काय द्यायचं? नॉनव्हेज द्यायची जिनाला. चला चला स्वयंपाक करायचा आता. सकाळपासून गर्दा लावला, आज संडे माहिती ना त्याला. चल मला लावते आता, भाजी लावते. हे थोडं आणलंय मटण, ह्याच्यामध्ये आणली वजडी. आधी आता हे धुवून पहिले कुकरमध्ये लावते. जिनाला भूक लागली ना लई. थांब ना लावायले कुकरमध्ये. जर थांब, गर्दा सुरू आहे सकाळपासून जिन्नाचा. इकडं वजळी टाकते शिजायला, तर शिस्ती बारीक असते. तर कुकरमध्ये लावली भाजी आणि कशी वाट बघत बसले भाजीची. ते बघा भाजी शिजायली म्हणून त्याला सगळं कळतं जिनाला आमच्या. ते बघा किचनच्या बाहेर जात नाही. आता त्यानं खाल्ल्याशिवाय किचनच्या बाहेर जात नाही. जशी भाजी शिजावून त्याला भात आणि भाजी टाकावं, नाही तर 11-12 वाजल्याशिवाय वर खिडकीतून खाली येत नाही, झोपलेला असते. आणि आज त्याला माहिती संडे, तर त्याची सकाळपासून गडबड चालू आहे. जरासं खायला दिलं तरी पण भूक लागली जिना. बरं थांब अजून झाली नाही भाजी. मला मसाला कट करायचा आहे. ये वर ये, चल. थांब थोडं ना. कांदा इथं भाजून घेते, कारण आता मिस्टर जे आहेत कटिंग करायला गेले, तर मी भाजी करते. गरमागरम जेवून जाते. तर आणि इथं जे आहे हे टमाटे धुवून घ्यायले, कारण भाजी जी आहे असे टमाटे धुवून घेतले की ह्याच्यामधलं जे बी आहे ना सगळं बाहेर निघतंय. आणि भाजी जी आहे घट्ट पण होती आणि तेवढी आंबट पण होत नाही. त्याच्यामुळे ते धुवून त्याच्यातलं सगळं बी जे आहे ते निघलंय. हे आता धुवून मस्त भाजून घ्यायचे असे तेलामध्ये. हे बघा, आणि भाजीची जी ग्रेव्ही आहे ती खूप घट्ट आणि छान होती. बघायला शिजली का भाजी. चला तर जिनाची भाजी जी आहे ती शिजली. जिनाला जे आता ह्याच्यामध्ये मस्त चुरून देणार आहे मी, आणि ते खाऊन जाते. झोपी नाही तर मला स्वयंपाक पण करू देत नाही, काही नाही. धर जेव आधी, जेव धर. हो हां गंमत खा. आता शांत बसते. आता गर्दा बंद होते त्याचा. खाऊन आता झोपी जाते मस्त. तर चला आता झाली खाली. स्वयंपाक बंद करायचा आहे. भाजी पण शिजली आहे. आणि आज जे आहे ते सुकं बाजूला करायचं आहे. मटण आणि सूप जे आहे ते बाजूला करायचं आहे. तर चला इथं जे आहे ते सुकं बनवून घेते आधी. आणि मिस्टर जाताना सांगितले आज सूप आलं कर, सुकं आलं कर. तर आज इथं केली मस्त झणझणीत सुकी भाजी. आणि आता सूप करायचं राहिलं, जसं की भाकरी पण टाकायचं आता. तर चला मस्त केली आता सुकी भाजी. तुम्ही पण संडे स्पेशलचं गरम गरम या जेवायला. मातीच्या तव्यावर अशा गरमागरम भाकरी किती छान खमंग अशा भाजतात. थोडा टाइम लागतो पण खायला खूप चवदार आणि छान लागते भाकर. तर चला संडे स्पेशलचा मस्त मातीच्या तव्यावर कडक कडक अशा भाकरी आणि झणझणीत भाजी. तर या मंडळी सगळेजण जेवायला.